इथे मात्र संपन्न होताना मात्र पाहायला मिळते आमचे रोशनजी घरत आणि विकी दिसले काय मेहनत त्यांची राहिली गेली आहे. भास्कर घरत, नितेश दिसले, जय घरत, ओम पाटील, मानव गावडे, आमचा अश्विन निशाकर घरत त्यांनीही आपण उपस्थित त्याचीही पाहिली. निवेश जगदीश पाटील, रोहितजी पिंगळा, वंश संजय घरत एक कराटेपट्टू म्हणून महाराष्ट्र स्टेट लेवलला खेळलेत. पॉइंटला दिशा दिली आहे. पहिलाच बॉल, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल चाललाय सीमारेषा पार पार पार. 4 चौका. पाहिले गेलेले आहे ते हनुमान नाईक सर आणि सेन्सर एक पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जातं ते प्रीतम पाटील आणि अनेक स्पर्धांमध्ये आपण ज्यांना पाहत असतो रायगड जिल्ह्यामध्ये ते बंटी सर. वाव, पहा रिप्ले ऍक्शन मध्ये काही अप्रतिम तिथे मात्र क्षेत्ररक्षण. मयूर होते तिथे. त्याच दिशेनं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळल्या गेल्या, रनआउटची संधी, थ्रो डायरेक्ट झालाय. बॉल पकडलं गेलं तोपर्यंत पाहायला गेलं तर बॅकअप तिथे चांगलं मिळालं आणि बघता बघता धाव इथे मात्र एक कम्प्लीट होताना पाहायला मिळतो. इथे 5 धावा धावपलकावरती 2 बॉलचा खेळ इथे मात्र झालाय. सौरभ म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात इथे बंटी पाटील आणि संकेत पाटील. आता स्ट्राईक एंडला संकेत पाटीलला पाहतो आपण. पहिला बॉल फेस करतील सौरभ म्हात्रे. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी खूप छान. इथे बॉल मात्र हाताला गेलाय आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर डॉट बॉलनं मात्र समीकरण ना थोडीशी ना आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांच्या बाजूनं वळताना पाहायला गेलेले आहेत. थोडासा आत्मविश्वास एखाद्या डॉट बॉलनं टेनिस क्रिकेटमध्ये डॉट बॉल काढणे तेवढंच कठीण राहिले ते काम आता सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. डॉट बॉल आलाय त्याच्यानंतर मात्र आक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी क्लासिकल आणि क्रिकेटचा क्लास टेनिसी फटका. बॉल चाललाय फरार, सीमारेषा पार, आल्या धावा 4 चौकार. आणि या चौकाराने धावपलिकावरती धावा लागल्या जातात त्या 9 धावा. 9 अँड स्कोरबोर्ड 2 चौकार आतापर्यंत इथे मात्र या षटकामध्ये आलेत. सौरभ म्हात्रे महत्वाचे गोलंदाज म्हणून फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी येतात परंतु त्यांच्यावरती प्रतिहल्ला करण्याचा परिपूर्ण प्रयत्न फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. बंटी पाटीलच्या बॅटमधून ही चौकार आला, त्याच्या संकेत पाटील आले, त्यांच्या बॅटमधून ही चौकार आलाय. टेक्निकली फलंदाजाचं उत्तम उदाहरण आणि दोन्ही संकेत पाटील आहेत. चांगला बॉल स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. त्याच्यानंतर हा बॉल आलाय डॉट. आदेश कळवे हे नाव सातत्याने अनेक दशक आपल्याला मात्र टेनिस क्रिकेटमध्ये ऐकायला मिळालंय. दुसऱ्या बाजूला लायन्स 11 जीते टीम आणि जीते टीमची पाहिले तुम्ही जर्सीमध्ये प्रत्येकाच्या नावावरती टोपण नावं आहेत. हा बॉल चांगला आणि केक. लायन्स जीते टीम कडनं मात्र या षटकामध्ये धावा बनवल्या आहेत. बॅटिंग करत असताना 9 धावा. 9 अँड स्कोरबोर्ड षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. दमदार आयोजन. आज पाहायला गेलं तर उद्याच्या रात्रीमध्ये अगदी बदलापूर ठाण्यापासून ते तुम्हाला कर्जत खोपोली ते रायगडच्या पायथ्याशी असणारा महाड पोलादपूर माणगाव पर्यंतचे खेळाडू तुम्हाला उद्या इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. मावल पुण्याचाही संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे पुणे जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, नवी मुंबई जिल्हा असे 4 जिल्ह्यांचे खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल ए पोल मधला साहिल कोली 77-44 पेन यांच्या विरोधामध्ये साईश 11 कळंबोली पनवेल तालुक्यातील टीम. दुसऱ्या बाजूला जतीश प्राप्ती 11 जीते अंबरनाथ आणि वैष्णवी 11 कोलाड महाड हा संघ नेहमीच रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असतो. दोस्ती स्पोर्ट्स
यश एंटरप्राइजेस पनवेल त्यांच्या विरोधामध्ये प्रशांत म्हालसकर प्रतिष्ठान मावल पुणे. आणि चौथा आणि अंतिम सामना गावदेवी गावठाण उरण आणि आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे संघ. भैरवनाथ उचुंबे संघातील खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. गावदेवी गावठाण म्हटल्यानंतर करण घनसोळकर, करण मडवी. बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला गेला तर खूप छान फक्त दिशा दिली. एक सिंगल येताना पाहायला मिळालं. संघर्ष करावा लागेल ना. तुम्ही ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर या मैदानामध्ये उतरले गेलेले आहेत बरेचसे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर मला वाटतं कदाचित ऍडव्होकेट जगदीश पाटील साहेबांनी दिलेली आहेत या संघांना. त्याच्यानंतर मात्र इथून मैदानामध्ये उतरलेला हा संघ आदेश कळवेच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला गेलं तर चांगला खेळ सध्याच्या घडीला साकारताना पाहायला मिळतात आपल्याला. हो ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आहे. नो चान्स आउट ऑफ द पार. बॉल चाललाय आवाज करत खन 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 खणखणीत. हा येतोय शानदार शूरवीर शंभूराजे चषकातील षटकार. खाण्यापासून जेवण्यापासून आणखी एक लांब उंच आणि उंच माझा झोका घेत निहारलंय, पारखलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार. षटकार. काय क्लास पाहायला मिळाला या बॉलवरती. साईप्रीत लाईव्ह टेक्निकल टीम आता स्वतः मालक कीबोर्डवरती आलेत. येलो हायलाइट अंडरलाईन बोल्ड त्या कीबोर्डवरती त्यांना करताना पाहू आपण. आणि या स्पर्धेला खऱ्या त्यांना साईप्रीत लाईव्हनेही साथ दिलाय. मान्यवरांना अचूकपणे टिपणं, खेळाडूंचे खेळ प्रत्यक्षात त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचवणं आणि या मैदानाचं सौंदर्य वाढवणं हे साईप्रीत लाईव्ह टीमने केलंय. अग्रगण्य युट्यूब चॅनल चंदू वाघमारे सर आमच्या समवेत जोडले गेलेत. फाईन मध्ये खेळलाय, दिशा दिली, एक सिंगल प्राधान्य डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाही आणि यशस्वी पूर्ण होत असताना पाहायला मिळते. साईप्रीत लाईव्ह म्हटल्यानंतर अगदी खूप ज्यामध्ये 3-4 चॅनल असतील त्यांच्या बरोबर हा चॅनल खूप वर्षापासून जुनं चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात. स्क्रीन पासून तुम्हाला इव्हेंट्स अनेक इव्हेंट्सला मात्र लागणारी सामुग्री साईप्रीत लाईव्ह कडे तुम्हाला उपलब्ध होऊन मिळेल. संपर्क करा आमच्याबरोबर. ऑन साइडला दिशा दिली, सिंगल घेतली गेली, तिथे थोडस मात्र इथून फोबिंग पाहायला मिळालं. आणि एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 25 धावा 25. प्रतीक म्हात्रेला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. हो गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल चाललाय गिर 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 सीमा रेषा पार. आणखी एक शानदार कलात्मकता मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. क्लास आणि क्लासिकल बंटी पाटीलच्या बॅटमधून हा आलाय शानदार चौकार. आणि या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा 29. आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान आहे ते खेळ. 14.50च्या सरासरीनं 2 षटकांमध्ये 29 धावा इथे मात्र बनवल्या. चला तिसऱ्या ओव्हरनंतर ड्रिंक ब्रेक मिळेल. एकत्र येऊ नका पंच, आपण वारंवार सांगा तिथे. सकाळी 5:30 वाजलेत आम्हाला आणि घरी पोहोचताना 7. त्यामुळे विनंती करीन, कारण बरेचसे खेळाडूंना स्वतःलाही इथे कामाला जायचं असतं.
समजून घ्या, रजनी स्पर्धा आहे. नाईट टुर्नामेंट भरवणं साधी सोपी गोष्ट नाहीये आणि ते सहजरित्या मात्र हा इंद्रधनुष्य पेलताना मात्र पाहायला मिळत आहेत आमचे चारही आयोजक. आता आमचे आदरणीय लीलाधर म्हात्रे साहेब आलेत. संजय घरत साहेबांचे अजून कमी जाणवते आम्हाला. त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. खूप मेहनत कष्ट या पेन तालुक्यातील टेनिस क्रिकेटतील खेळाडूंना मात्र देण्यासाठी पाहिलेलं गोड स्वप्न आणि ते स्वप्न पडलं आणि स्वप्न साकार करण्यासाठी हुकमाचे 4 एक्के एकत्र आले आणि पेन तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील नामांकित एक स्पर्धा मात्र या स्पर्धेला गणलं जाईल आणि आवर्जून आदरपूर्वक प्रत्येक गावामध्ये ही नावं घेतली जातील. निशाकर घरत साहेब, संजयजी घरत साहेब, लीलाधर म्हात्रे साहेब आणि जगदीशजी पाटील यांचं आयोजन कसं होतं याची चर्चा होताना मात्र पाहायला मिळेल. मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय, ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, क्षेत्ररक्षक डीप वरून बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. तिने उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळते. धावपलकावरती धावा स्थिर 29-30 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. क्रिश मात्रे हा सुद्धा एक्का आहे बदामाचा. त्याची चर्चा या टीम मधील महत्वाचे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी खूप मोठं योगदान राहिलंय त्यांचं. हो, सफल झाले, जागा बनली गेली. आपण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहत असतो ज्यावेळी मात्र तुम्ही खेळाडू सफल होतात, खेळतात, खेळण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी बरीचशी जागा बनली जाते इथून गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी आणि ती जागा बनवली गेली. थोडस स्लोवर पाहायला मिळालं आणि ऐनवेळेमध्ये मात्र गती परिवर्तन, त्या बॉल मधील स्पेस काढून घेणं ही कलात्मता गोलंदाज प्रमोद म्हात्रे यांच्याकडे आहे. आणखी एक स्लोवर पाहायला मिळालं. मिडॉनमध्ये खेळून काढलाय, ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. शुभम येतात तिने एक सिंगल घेतली गेली आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा. 31 ऑन स्कोर बोर्ड. सध्याच्या घडीला पाहतोय आपण अगदी भव्यमय वातावरण या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी पेन तालुक्यातील नगरपालिकेचं हे मैदान आहे. आणखी एक चांगला बॉल. विजय म्हात्रे कोच आहेत या टीमचे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आणि गोलंदाज प्रमोद म्हात्रे स्वतः कॅप्टन आहेत. कोच आणि कॅप्टन चर्चा करतायत की कोणत्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी व्हायला हवी आहे. दोन मन एकत्र जुळली की सातत्याने चांगला खेळ तुम्हाला आदेश कळवे टीमचं पाहायला मिळतं. लायन्स जितेला मात्र कमबॅक करावं लागेल. जिथे गाव म्हटल्यानंतर भरपूर चांगल्या टीम तुम्हाला त्या गावातून पाहायला मिळत आहेत. जितू आई जिते आज संघ अनेक नामांकित स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. फेड डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय म्हणजे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31. लोअर फुलटॉस क्षेत्ररक्षक होता तिथे कोच विजय म्हात्रे सर आहेत. एकदा मात्र घेतली खराब थ्रो तिथे मात्र पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती तिथे गमावली गेली. कलेक्शन कदाचित तिथे मात्र चांगलं झालं नाही प्रमोद म्हात्रे यांच्याकडनं आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलला गेलाय ना आणि अंपायर रिव्ह्यू इथून मात्र वापरण्यात येईल. तिसऱ्या पंचाची मागणी विमरसाठी ते मात्र घेण्यात आले. दीपक म्हात्रे थोडीशी नाराज. त्यांना माहिती हा सामना किती महत्वाचा आहे. दोन्ही टीमकडे ताकदवान खेळाडू आहेत. आदेश कळवे म्हटल्यानंतर प्रमोद म्हात्रे सारखा खेळाडू चांगला पाहायला मिळतो. क्रिशला आपण अनेक वेळा मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. प्रतीकलाही आपण चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीचा विचार केला टीम लायन्स जितेच. No+1
2 म्हणजे 1+2 म्हणजे 3 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. यस, आमची चुकी झाली. निकेत पाटील कधी चुकत नाहीत. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. ते शिक्षक होणार होते पण गुणलेखक बनले. कृष्णा म्हात्रे सर यांचं हिंदी समालोचन आपण ऐकलं. एक लिजेंड समालोचक त्यांच्या समवेत आम्हालाही बसण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, ओहो, परंतु इथून हनुमान नाईक पंच मध्येत आले आणि कदाचित चौकार असता आणि इथून फलंदाज पॉप इन क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. हनुमान नाईक काय होतात. यस, डेफिनेटली सुरक्षित आहे तिथे फलंदाज. धफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या. 36 धावा, 36. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील बॉल शिल्लक आहेत. या ओव्हर मधील शेवटचा 1 टू गो. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा हा बॉल असणार आहे. धावा येतील किती त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. थोडासा बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी ही कृष्णा सर ह्या 3-4 वर्षामध्ये ही गोलंदाजी बरीचशी प्रचलित झाली. थोडासा दूरवर ठेवायचा, फलंदाजांना अतिरिक्त मेहनत करायला लावायची आणि 3 ड्रिग ब्रेक झालाय. मी 12वा खेळाडूंना विनंती करीन पाणी घेऊन जायचं. इधर सबको हिलाना पड़ता है सर. तंदुरुस्त नाहीये तरी आयोजकांनी बदाम पिस्ता खायला दिलाय 12वा खेळाडूंना. चला टॉस साठी या. वाघरेश्वर दुर्शेत आणि जय भवानी कोपरोली. चला शेवटचा षटक बाकी आहे त्यामुळे विनंती करेन दोन्ही कॅप्टन इथे येऊन आपण बसायचं आहे. वाघरेश्वर दुर्शेत आणि जय भवानी कोपरोली नेक्स्ट मॅच. दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तोही सामना 4 षटकांचा होईल. वाघरेश्वर दुर्शेत आणि जय भवानी कोपरोली. कॅप्टन चला टॉस साठी या. 3 षटकांचा केस समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धावा आल्या आहेत. धावफलकावरती 36. 36 धावा. आता गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकासाठी आलेले आहेत गोलंदाज. कुणाला मात्र इथून निमंत्रित करतील त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन कोणत्या इथून गोलंदाजांवरती अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवतील त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. चला 12वा खेळाडू लवकर या फास्ट. आणि तुमची जर्सी कुठे आहे 12वा खेळाडू. तर गोलंदाजी मार्क वरती मयूर म्हात्रे. पहिला बॉल पाईन मध्ये खेळून काढला. गॅप शोधून काढली आहे. अगदी नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाफ केलाय आणि इथून परफेक्ट शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. सुईमध्ये धागा ओवाना तसं मात्र इथून गॅप शोधली आहे. बॉल फरार. फाईनची सीमारेषा चिडफाड आर पार. येथील धावा 4 चौकार आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. मयूर म्हात्रे यांच्यासाठी बक्षीस आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक रोहितजी म्हात्रे यांच्याकडनं आलेलं आहे. या षटकामध्ये जर का विकेट हॅट्रिक आली तर त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर मयूर म्हात्रेंना अंतिम षटकासाठी आणलंय परंतु पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोहितजी म्हात्रे यांच्याकडनं. 40वा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर डेफिनेटली खूप छान गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय परंतु चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला तिथे.
ह्याही बॉलची टेनिस क्रिकेट पटलावरती मात्र भरपूर सारी चर्चा झाली आहे. 40 धावांवरती स्थिर हा मात्र धावसंख्या मात्र आपल्या सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. आदर्श कलव्यान त्यांच्या विरोधामध्ये लायन्स जिते या दोन संघांमध्ये मातब्बर दोन संघांमध्ये मात्र लढाई पाहायला मिळतोय. इथे स्कोर झालेला आहे. जो स्कोर मात्र इथून हवा आहे ना, फाईट स्कोर मात्र उभा करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. आणखी या येणाऱ्या उर्वरित 4 बॉलमध्ये 10 धावा आल्या ना तर मात्र इथून मॅच बनू शकतोय दोन्ही संघांमध्ये. चला वेळ घालवू नका. बॉल चांगला ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक येतात काऊ कॉर्नर बॅकवर्ड रिझन मधले क्षेत्ररक्षक डीप वॉर्नर मात्र तेवढंच वेगानं रोशन मात्रे पोचताना पाहायला मिळतात तिथे. आणि तिथे हो हो थोडासा दुर्लक्षित मात्र इथे पाहायला गेला तर, परंतु रनआउटची नामी संधी निर्माण झाली होती आणि ते मात्र परिपूर्ण मात्र पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांचं कदाचित लक्ष नव्हतं तिथे, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. बंटी पाटील माघारी परततील. धावसंख्या धावपलकावरती 42 आणि 42 धावसंख्येवरती मात्र आपण पाहायला गेलं तर पहिला विकेट. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आपल्याला. निखिल डाऊर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतात. इथे आपण पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा 42 स्थिर सध्याच्या घडीला. ही धावसंख्या हलवावी लागेल. टायमिंग प्रॉपर नाहीये. मिस टायमिंग शॉट. झेल झालाय ड्रॉप. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात हाताचा पिसाऱ्यामध्ये बॉल आला नाही आणि झेल ड्रॉप झाला तिथे. पहा तिथे रिफ्लेक्शन मध्ये क्षेत्ररक्षण सत्यम भात्रे होते तिथे. आणि या बघता बघता एक धाव मात्र पूर्ण झाले. एका धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 43 धावा 43. स्ट्राईक एंडला आपण आता पाहतोय निखिल डाऊर. हो 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 हा बॉल लांब आणि लांब 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 लचक डायरेक्ट एसटी स्टँड वरती मात्र हा बॉल पाठवून दिलाय. सिक्सर ऑफ द सिटी. बॉल सीमा पार. आता पेन पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल. FIR दाखल करावा लागेल आणि पोलीस स्टेशनला मात्र शोधून आणावा लागेल. बॉल सीमा पार आला. शानदार षटका. काय फटका पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता. अगदी पार्किंग प्लॉट मध्ये मात्र डिपॉझिट केलंय या बॉलला. शानदार फटका इथे मात्र पाहायला मिळाला. DRS मला वाटतं कदाचित त्यांचं संपलेलं आहे. यस डेफिनेटली. व्हाईट साठी त्यांनी अपील केली होती त्यावेळी तो रिव्ह्यू समाप्त झाला. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा लागल्या जातात. या षटकारानंतर 49 धावा तब्बल पाहायला मिळतात इथे. चांगला खेळ इथे मात्र लायन जिते आपल्याला मात्र दाखवताना पाहायला मिळतात. साईक इनला फलंदाज आहेत निखिल डाऊर. संकेत पाटील ने मात्र चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 14 बॉल मध्ये 25 धावांची बहारदार खेळी संकेत पाटीलनं साकारली आहे. निखिल डाऊरनं मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून खातं षटकारानं ठोकलंय. सुरुवात तर शानदार केली आहे. झेल सोडला आणि त्याचा मात्र मोबदला इथे मात्र षटकारानं पाहायला मिळाला. चांगला बॉल ऑन साईडला दिशा दिली. मैदानमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऑन ड्राईव्ह केलं होतं. दुसरी धावेचा प्रयत्न. बॉल येईपर्यंत बघता बघता दुसरी धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळते होते. या 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 51 धावा. आता विजयासाठी 24 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. आता इथे कशा पद्धतीने बनल्या जातील. चला आदेश कळवे टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जिंकली बक्षीस लावली जाते. त्याच्यावरती अर्धे परत दिले जातात आणि अर्धे आम्हाला ठेवले जातात.
चला गेम ऑन. टॉस इथे घेतला जाईल. वागरेश्वर दुर्शेत आणि जय भवानी कोपरोली दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस साठी या. ऐकूया आवाज. आपण या मॅच मध्ये आज आमच्या बरोबर जॉईन झाले ते निकेत मोकळ कळवेचे. चला कॅप्टन आलेत का? पहिला कॅप्टन येईल आणि जर का दुसरा कॅप्टन उपस्थित नसला तर त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. या कुठली टीम? दुर्शेतची कॅप्टन आलेत. दुर्शेत वागरेश्वर दुर्शेत आणि जय भवानी कोपरोली दुर्शेतचे कॅप्टन आलेत. येस कोपरोलीचे कॅप्टन आलेत. टॉस इथे घेतला जाईल. चला यस तिन्ही आयोजक आमचे दमदार सरपंच लीलाधर म्हात्रे साहेब, त्याच्यानंतर आमचे डॅशिंग आणि त्याचबरोबर महत्वाचं योगदान राहिले गेलेले आमचे निशाकर घरज साहेब आणि आदरणीय जगदीशजी पाटील साहेब ऍडव्होकेट. तीन आयोजकांच्या शुभ हस्ते टॉस घेतला जाईल. कोपरोली कॉल घेईल. टेल चॉईस केले. आलाय टेल. निर्णय फक्त सांगा. क्षेत्ररक्षण. या इकडे भरपूर सारा क्रिकेट तुम्ही खेळलेला आहात. काय म्हणाल आज रजनी क्रिकेट नाईट स्पर्धामध्ये खेळत असताना कसं वाटतोय? नाईट स्पर्धा खेळताना एक वेगळाच आनंद येतो. वेगळाच आनंद येतो. तो आनंद घेत असताना मला पाहायला मिळत आहे. तुम्ही बेस्ट ऑफ लक. खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. शूरवीर शंभूराजे चषकामध्ये तुम्ही इथून चॅम्पियन होण्यासाठी दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा आणि जाऊया उत्तरार्धामध्ये आणि आवाज ऐकूया निकेत मोकल सरांचा. चला बाबा जास्त वेळ घेऊ नका. तिथे मी विनंती करेन. चला सर ऑन करा. तिथे क्षेत्ररक्षण सजवा. लगेच टायमर ऑन केला जाईल. इथे स्टॉप वॉच लावला जाईल. 1:47 झालेले आहेत. फलंदाज गेल्यानंतर 1:48 मिनिटांनी पहिला बॉल काउंट केला जाईल. याची कृपया दक्षता घ्या. खूप छान. आज पेन तालुक्यातील भरपूर सारे ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि उद्या खऱ्या अर्थानं तालुका हाफ तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. तर शूरवीर शंभूराजे आणि उद्या फायनल डे. कुठेही जाऊ नका. आवर्जून या. आपण उल्लेख केलाय ठाणे, रायगड, नवी मुंबई, पुणे अशा चारही जिल्ह्यातील नामांकित खेळाडू तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना आम्हाला 7 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. साहिल कोहली 77-44 पेन आणि त्यांच्या विरोधामध्ये साईश 11 कलंबोळी. त्याच्यानंतर दुसरा सामना आहे जशीत प्राप्ती 11 जीते अंबरनाथ, वैष्णवी 11 कोलाड महाड. हा दुसरा सामना असेल. तिसरा सामना असेल दोस्ती स्पोर्ट्स यश एंटरप्राइजेस पनवेल आणि त्याच्या विरोधामध्ये प्रशांत मालस्कर प्रतिष्ठान मावल पुणे. आणि चौथा सामना गावदेवी गावठाण उरण आणि त्यांच्या विरोधामध्ये आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे. या सर्व संघांना विनंती करेन की आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. या ठिकाणी आपण पाहतोय शूरवीर शंभूराजे चषक 2026 हा आयोजन आणि या आयोजनामध्ये आपण पाहतोय समालोचकांचा पॅनल. या ठिकाणी रुपेश पाटील सर जनवली, त्याचबरोबर परमेश पाटील सर सोनखार हा समालोचकांचा पॅनल. त्याचबरोबर पंचांचा पॅनल आपण या ठिकाणी पाहतोय. प्रीतमजी पाटील मॅनफॉर्म कळवे, हनुमनजी नाईक मॅनफॉर्म कळवे, सतीशजी म्हात्रे मॅनफॉर्म जोहे. हा आपण एकंदरीत पंचांचा पॅनल पाहतोय आणि साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हे सामने थ्रेड प्रेक्षेपण घर बसले आपण पाहू शकताय. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेत निकेश पाटील मॅनफॉर्म रावे हा आणि त्याचबरोबर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जो लाईव्ह टेलिकास्ट दाखवला जातो तो चंदूशेठ वाघमारे यांच्या माध्यमातून. सामन्याकडे वळतोय. सामना रंगतोय. लायन्स जिते विपक्ष आदेश कळवे. प्रथम फलंदाजी करत असताना आदेश कळवे संघाने धावपटलावर धावसंख्या जमा केली 51 आणि 52 धावसंख्येचा टार्गेट अचीव करावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. ग्रीन सिग्नल येतोय. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल निखिल डाऊर
आणि फलंदाजी मार्कवर सौरभ म्हात्रे आणि प्रतीक म्हात्रे. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. पंचांकडे दाद देखील मागितली होती. मात्र या ठिकाणी काय घडतोय, पंचांचा बोट अवकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात मोठा झटका बसेल लायन जिथे संघाला. प्रतीक बॅक टू पेव्हिलियन यावं लागेल प्रतीक याला, कारण योग्य पद्धतीचं कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. अगदी पायांवर चेंडू जाऊन आदळला होता. पंचांकडे दाद मागितली होती, परंतु चोरट्या स्वरूपाची धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र ही चोरी या ठिकाणी पकडली गेली आणि माघारी परतावं लागलं. प्रतीक मात्र या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन येताना पाहतोय. प्रतीक अगदी हार्ड हिटर फलंदाज आहे. दिवसाच्या आपण जर इथे सामना होता उंबरडे येथे, अप्रतिम दर्जाची फलंदाजी प्रतीक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मात्र तोच प्रतीक आता माघारी परततोय. लायन जिथे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज जो ऑलराऊंडरच्या भूमिकेत नेहमी सातत्याने उतरतोय, तो आता या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय. चला सामना स्पीडअप करायचा आहे, कारण अगदी फलंदाजी मार्कवर फलंदाज जाताना पाहतोय आपण सत्यम म्हात्रे. निखिल डावूर गोलंदाजी मार्कवर फलंदाजी करत असताना निखिल डावूर यांनी देखील साजेसा खेळ केला. एक षटकार आणि डबल धावसंख्या धावपटलावर चेंडूचा सामना केला आणि 8 धावसंख्या आपल्या संघासाठी उभारल्या निखिल डावूर याने. मात्र गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज या ठिकाणी मार्गस्थ असेल निखिल डावूर. फलंदाजी मार्कवर सत्यम म्हात्रे. ऑन स्ट्राईक या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी दांड्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, माघारी परतावा लागेल. बॅक टू बॅक हा दुसरा झटका बसेल जिथे संघाला. सत्यम यांच्या स्वरूपात सत्यम मात्र देखील बॅक टू पेव्हिलियन. अगदी आल्या पावली परततोय सत्यम मात्रे. एखादी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण धावसंख्येचा डोंगर रचला या ठिकाणी. माझी बनावं लागेल कोणाला तरी, हा डोंगर फोडावा लागेल. जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही, अशा परिस्थितीत उतरावं लागेल मैदानात. नाहीतर हा सामना आदेश कळवे संघ घेऊन जाईल. अगदी विकेटची पडझड पाहायला मिळाली या ठिकाणी. पहिलाच विकेट रनआउटच्या स्वरूपात गेला. दुसरा विकेट या ठिकाणी अगदी असं वाटलं होतं फलंदाजाला लेग स्टिकवर चेंडू फेकलाय म्हणजे चेंडू वाईड जाईल, मात्र चेंडू हा आतमध्ये आला आणि एस्टेनचा वेध घेतला. फर्निचर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केलं निखिल डाऊर या गोलंदाजाने. अगदी चाणाक्ष गोलंदाज 4-5 पावलांचा रणअप घेऊन गोलंदाजी करतोय, मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी निखिल डाऊर यांच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडूला टोलवला, क्षेत्ररक्षक चेंडूवर जायला, चेंडूला पकडेल तोपर्यंत एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल. आदेश पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिलं. एका धावेवर समाधान मानावं लागलं. संघाचं अकाउंट देखील या ठिकाणी ओपन झालं. लाईन जिथे या संघाचं. ऑन स्ट्राईक आता असेल सौरभ म्हात्रे. पूर्ण जिम्मेदारी असेल सौरभ म्हात्रेवर, मात्र सौरभ म्हात्रेच्या पण दांड्या या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या जातात. फर्निचर पुन्हा एकदा डिस्ट्रॉय होतोय, माघारी पडतोय सौरभ म्हात्रे. ज्या आशा होत्या ज्या फलंदाजावर, त्या आशा या ठिकाणी नस्त नाबूद केल्या तर निखिल डाऊर या गोलंदाजाने. असं पाहायला मिळते की जणू काही उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये वृक्षांची पानगळती व्हावी ना, त्या पद्धतीने या ठिकाणी विकेटची पडझड होताना पाहतोय. निश्चितच या ठिकाणी निखिल डाऊर काय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये
स्वतःच्या अकाउंट मध्ये 2 विकेट प्राप्त केलेत आणि संघाच्या अकाउंट मध्ये 3 आणि धावसंख्या खर्च केली 1. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि धावपटलावर धावसंख्या जोडली गेली 1. अगदी बॅकफुटवर नेऊन ठेवणारा हा षटक या ठिकाणी ठरतोय. अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडू मागे मोठे बिग हिट करावे लागतील. फलंदाज दीपक म्हात्रे स्ट्राईक या ठिकाणी पाहतोय. मोठी फटकेबाजी करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये 2 जिते गावाचे संघ होते, मात्र हॅपी क्लब हा पराभूत झाला. तदनंतर आता लायन्स जिते संघर्ष करतोय मैदानामध्ये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे असं म्हटलं जातं. या षटकामध्ये मोठी हाणामारी केली जाते, मात्र रोखून दिलंय निखिल डावर याने. या ठिकाणी काय घडतोय? जोरदार अपील, पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 बाद 1 अशी धावसंख्या. अगदी कंजूसी भरी गोलंदाजी म्हणावी लागेल. इकॉनॉमिकल षटक फेकले निखिल डावर याने. आता गरज असेल 18 चेंडू आणि 51 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 51 धावसंख्या. कोणता असा फलंदाज असेल जो ही धावसंख्या उभारू शकेल? शुभम म्हात्रे एका बाजूने आणि एका बाजूने दीपक म्हात्रे. ही पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि या पार्टनरशिपला या धावसंख्येचा उच्चांक गाठावा लागेल. एकाला कोणाला तरी या ठिकाणी मैदानात माझी व्हावा लागेल. ज्या पद्धतीने माझीने डोंगर फोडला होता त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी धावांचा डोंगर पोखरावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बंटी. बंटी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. मार्गस्थ होईल. घायल तो हर परिंदा है जो फिर से उड सका वही जिंदा है. या ठिकाणी उडान घ्यावी लागेल जिथे संघाच्या फलंदाजांना. मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण 18 चेंडू आणि 51 धावसंख्या जोडावी लागेल या धावपटलावर. या ठिकाणी चेंडूला टोलवला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही आदेश पाटील. या ठिकाणी माघारी परतावा लागेल. फलंदाज बॅक टू पेव्हलियन जाईल शुभम म्हात्रे. अगदी पडझड होत चाललेली आहे. वैयक्तिक 1 धावसंख्या काढणारा शुभम म्हात्रे देखील बॅक टू पेव्हलियन जाताना पाहतोय. अशी परिस्थिती पाहतोय की तू चल मैं आया, अशा पद्धतीची फलंदाजी मैदानात पाहतोय. एकाच्या पाठोपाठ एक फलंदाज माघारी परततोय खेळाडू कक्षाकडे. जितकी चाणक्य गोलंदाजी निखिल डावर यांच्या माध्यमातून झाली, त्याच्या पावलावर अगदी पाऊल ठेवताना पाहतोय बंटी पाटील. गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ असेल बंटी पाटील. फलंदाजीवर क्रिश म्हात्रे आणि या ठिकाणी देखील विकेट प्राप्त होईल. आल्या पावली पडतेल क्रिश म्हात्रे बॅक टू पेव्हलियन. मी म्हंटलय की या ठिकाणी विकेटची पडझड झाली, कारण धावसंख्येचा उच्चांक गाठायचा आहे. मोठे फटकेबाजी करणं गरजेचे आहे आणि त्यात निखिल डावरने इकॉनॉमिकल षटक फेकला आणि या ठिकाणी त्याच्याच पावलावर पाऊल टाकतोय बंटी पाटील. अगदी हॅट्रिकच्या उंबरट्यावर येऊन ठेपलाय हा गोलंदाज. या मॅच मधली कदाचित ही दुसरी हॅट्रिक संपादित करेल का बंटी पाटील? बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केले तर 2 चेंडूंवर 1 धावसंख्येवर 5 गडी तंबूच्या रस्त्याकडे. या ठिकाणी चेंडूला फ्लिक केलंय. फाईन लेग रिझल्ट मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. शौकार
या ठिकाणी हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता, मात्र त्या हॅट्रिकच्या चेंडूवर या ठिकाणी चौकार लगावला गेलाय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. अद्यापर्यंत गरज असेल 47 धावसंख्येची. 15 चेंडू आणि 47 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी देखील जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की जिथे संपर्क नाही ना तिथे उत्पत्ती ही निश्चितच होत नसते. संपर्क करावा लागेल. बॅट आणि बॉल मध्ये योग्य तो टायमिंग जुळवावा लागेल. या ठिकाणी देखील योग्य तो टायमिंग जुळलं नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावपटलावर धावसंख्या जोडली गेली 6. 6 अशी धावसंख्या धावपटलावर पाहतोय. अद्यापर्यंत 46 धावसंख्येची आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 46 धावसंख्या. या ठिकाणी मोठा फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. दादू बॅक टू पेव्हलियन जावं लागेल. फलंदाज दीपक म्हात्रे बॅक टू पेव्हलियन. 2 षटक समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर चला पंच सामना स्पीडअप करून घ्या, कारण आता अगदी सामना फसलाय म्हणावा लागेल जिथे संघाच्या बाजूने. कारण 12 चेंडू आणि गरज असेल 46 धावसंख्येची. फलंदाजी मार्कवर फलंदाज असेल प्रमोद म्हात्रे. स्ट्राईक एंडवर मयूर म्हात्रे असेल, ज्याच्या बॅटमधून एक चौकार लगवला गेलाय. चला लवकर घ्या, जरा उशीर होतो या मॅच मध्ये थोडा. आदेश पाटील गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ असेल. या ठिकाणी चेंडूला टोलवला. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल 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 सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने धावफलकाला आकार प्राप्त होईल. धावपटाला जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. आक्रमण चढवलंय या ठिकाणी आदेश या गोलंदाजावर. पहिल्याच चेंडूवर समाचार घेतलंय मयूर म्हात्रे या फलंदाजाने. वैयक्तिक 10 धावसंख्येची खेळी करतोय. संघाच्या 12 धावसंख्या. या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकलाय. चकवलंय फलंदाजाला. आता माइंड गेम खेळतोय या ठिकाणी गोलंदाज आदेश पाटील. कौशल्य प्रस्थापित करतोय, गुणवत्ता सिद्ध करतोय आदेश पाटील. षटकार खाल्यानंतर आपल्या भात्यातील चेंडू फेकतोय. या ठिकाणी देखील लोवर फुलटॉस चेंडू डीप करणारा चेंडू होता. अगदी क्रीज मध्ये जाऊन चेंडू डीप झाला. निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता झाली. मी म्हंटलय की आदेश पाटील आता पूर्णपणे आपल्यामध्ये असणारा गुण कौशल्य प्रस्थापित करेल. भात्यातील सर्व चेंडूंचा वापर या ठिकाणी करेल. या ठिकाणी देखील त्याच पद्धतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न. मात्र काऊ कॉर्नर रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे सौरभ. स्वराज एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. स्ट्राईक एंडवर आता पाहतोय प्रमोद म्हात्रे. म्हात्रे आणि म्हात्रे कंपनी दिसते या टीम मध्ये. या ठिकाणी अगदी चकावलंय. चेंडू ऑफस्टिक वर पडतोय आणि नंतर आतमध्ये शिरतोय. इनकटर पद्धतीची गोलंदाजी करताना आता सध्याच्या घडीला पाहतोय आदेश पाटील. षटकार लगावला गेला होता. अगदी असं वाटलं होतं हा षटक मागणं ठरेल, परंतु सुरेख कमबॅक. शेवटचा चेंडू या ठिकाणी वाईट पंचांचा इशारा येईल. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 14.
अगदी जर पाहायला गेलो ना तर जिथे संघाने अक्षरशः सामना सोडलाय असं म्हणावं लागेल. जिथे संघाचे पाठीराखे देखील घरच्या रस्त्याकडे आता वळताना पाहतोय. मात्र हा आलेला शेवटच्या चेंडूवर चौकार. धावसंख्या धावपटलावर जाऊन पोहोचेल 18 धावसंख्या. चला ड्रिंक्स ब्रेक पटकन जायचंय मैदानात. 12वा प्रतिनिधी. काही गरज नाही, पंचाने सांगितलंय. निश्चितच फलंदाजांना पाण्याची आवश्यकता नसेल, कारण त्यांचं प्रत्येक फलंदाज पाणी पिऊनच मैदानात उतरलाय, कारण तशी विकेटची पडझड झाली. धावसंख्या धावपटलावर 18 जोडली गेली. आता गरज असेल 6 चेंडू आणि 34 धावसंख्या. अभिजित मोकाल गोलंदाजी मार्कवर आता मार्गस्थ होईल. हा युवा गोलंदाज आहे, मात्र वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारा हा गोलंदाज अभिजित मोकाल. 6 पद्धतीचे 6 चेंडू फेकणारा हा गोलंदाज. नौका जरी गोलंदाज असेल, युवा गोलंदाज असेल, परंतु त्याने देखील अनेक सामने आदेश कळवे संघाच्या बाजूने खेळलेला असा गोलंदाज अभिजित मोकाल. त्याची गोलंदाजी आता आपण मैदानात याची देही याच्या डोला पाहणार आहोत. मी म्हंटलंय हा गोलंदाज कच्चा चेला नाही आहे. तो देखील निखिल डावूर, बंटी पाटील यांच्या तालमीत घडलेला हा गोलंदाज आहे. तितक्यात ताकदीचा हा गोलंदाज पाहतोय आपण अभिजित मोकल. या ठिकाणी पॉइंट रिझन निवडला. चेंडू जाईल 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 सीमारेषा पार. चौकार. हे चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 22. आता गरज असेल 4 चेंडू आणि 30 धावसंख्येची. 4 चेंडू आणि 30 धावसंख्या. जर गणितीय कॅल्क्युलेशन ने गेलो ना तर ही धावसंख्या जमवणं अक्षरशः कठीण आहे, अशक्य आहे. मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये गेलो ना तर शक्य आहे, कारण चुका गोलंदाज करू शकतो या ठिकाणी. मात्र या ठिकाणी एका धावर समाधान मानावं लागलं. आता गरज असेल 3 चेंडू आणि 29 धावसंख्येची. अभिजित मोकाल गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ असेल. फलंदाजी मार्कवर फलंदाज प्रमोद म्हात्रे. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला पकडेल, तोपर्यंत एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. आता धावसंख्या सांगणं पण गरजेचे अशी मला वाटत नाहीये. 2 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र ऑफस्टिकच्या वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता होते. आता 1 चेंडू आणि 28 धावसंख्या. असा क्रिकेटमध्ये कोणताही फटका नाही आहे की ती ही धावसंख्या जमवू शकेल. या ठिकाणी चेंडूला टोलवलंय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ताईना तर चेंडू होईल फरार. सीमारेषा पार षटकार. या ठिकाणी मी विनंती करेन विलासजी म्हात्रे मॅन फॉर्म जिते, त्याचबरोबर विजयजी म्हात्रे यांनी मंचकावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आयोजकांची विनंती आहे विलासजी म्हात्रे आणि विजयजी म्हात्रे आपण मंचकावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपला इथुचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. चला नेक्स्ट मॅच आणि वागरेश्वर दुर्शेत जय भवानी कोपरोली. चला कोपरोली टीम वेट करू नका, तिने बाहेर याच्या अगोदर आपण आतमध्ये जायचं आहे.
जर वेळेवरती तुम्ही मैदानामध्ये गेला नाही तर 3 षटकांचा सामना घेतला जाईल. चला कोपरोली टीम, चला चला लगेच मैदानामध्ये वेळ नाही आपल्याकडे. वागरेश्वर दुर्शेत, चला आम्हाला इथे वॉच सापडलेला आहे.